न्यायालयाने आज मिळवून दिलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला हेही लक्षात घेतलं पाहिजे, हा न्यायाचा निवाडा ज्यावेळेस न्यायमूर्तींनी केला त्यावेळेस तो व्यवस्थित पुरावे सादर करणं, चौकशी ही चांगल्या पद्धतीने करणं आणि केस ही स्ट्रॉंग करणं, मला वाटतं हे देखील काम पोलीस विभागाने, पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तमरित्या केलं आहे. त्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्ताच सभागृहामध्ये देखील सांगितलं की अशा सेन्सिटिव्ह केसेसमध्ये लवकरात लवकर निकाल लागले पाहिजेत. ह्याकरिता भविष्यामध्ये देखील आम्ही प्रयत्नशील असू. उद्धव ठाकरे दौरा करतात, परंतु वारंवार एकनाथ शिंदेवरती जे आरोप आहेत ते या दौऱ्याच्या दरम्यान सभेमध्ये आहेत. ते खासदार तुमच्याकडे आले, त्यांच्यावरती करताना पाहायला मिळतं. कसं बघता या दौऱ्याकडे? मला वाटतं उद्धवजींनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करण्याच्या अगोदर हे त्यांच्यासोबत का होतंय, का घडतंय, त्यांचे इतक्या जवळची माणसं त्यांना का सोडून जात आहेत, ह्याचा थोडा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी त्याचं आकलन केलं पाहिजे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दोष देऊन उपयोग नाही. ज्यावेळेस 2019 साली आपण मुख्यमंत्री झालात त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तुमची अधोगती तुम्हीच ती सुरू केलीत आणि त्याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तर उलट शिवसेना वाचवली, जी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलेली शिवसेना शिंदे साहेबांनी वाचवल्यामुळे मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज ते ज्या पद्धतीने कार्य करतायत आणि शिवसेना ज्या पद्धतीने वाढवत आहेत, शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांकडे आकर्षित होतोय. मराठी पंतप्रधान झाला तर आम्हाला मान्य आहे, देवेंद्र फडणवीस नाव चर्चेत आहे, मराठी पंतप्रधान झाला तर आम्हाला मान्य आहे, आम्ही स्वागत करतो उद्धव ठाकरे नाही, त्याचं काही गैर नाही. माननीय शरद पवार साहेब पंतप्रधान होणार किंवा पंतप्रधान होण्याच्या रेसमध्ये पवार साहेब एकेकाळी नंबर 1ला होते किंवा पुढे होते, अग्रेसर होते. त्यावेळेस देखील आपली इच्छा आपण सर्वांनी इच्छा व्यक्त केली होती की महाराष्ट्रामधील व्यक्ती मराठी माणूस हा देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे. ही भावना व्यक्त करण्यामध्ये काही चुकीचं नाही, परंतु मला वाटतं त्यांच्या मनामध्ये कदाचित माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आणि फडणवीस साहेबांच्या मध्ये जो त्यांनी भांडणं लावायचं ह्याही अगोदर प्रयत्न केलेला आहे किंवा दोन्ही नेत्यांमध्ये एक कटुता तयार करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या दृष्टीने बोलत असं नक्कीच त्याला कधीही यश येणार नाही. दोन्ही नेते अतिशय भक्कम आहेत, दोघांचीही मैत्री ही अतूट आहे. याला जोडून प्रश्न असा आहे की कुठेतरी भाजपच्या जवळी उद्धव ठाकरेंना वाटते का, कारण सातत्यानं आता ही वक्तव्य होताना पाहायला मिळत आहेत, विधान जेव्हा अधिवेशन असतं त्याच कालावधीमध्ये त्यांची भेट होणं हे सुद्धा पाहायला मिळतं. ज्या भाजपवरती वारंवार टीका करून, ज्या भाजपने आमच्यावरती कसा अन्याय केला, माननीय अमित शाह साहेबांनी कसं आमच्याशी खोटं बोलले, हे आरोप करून जे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि भाजपसोबत असलेली नैसर्गिक युती तोडली, आता त्या भाजपच्या जवळ यायचे प्रयत्न करायचे ते करत असतील, कारण त्यांना आता दुसरा कुठला मार्ग उरलेला नाही. शिवसैनिक आता त्यांच्यासोबत आता थांबण्यास तयार नाहीत. काँग्रेससोबत त्यांची युती केल्यामुळे त्यांची अधोगती चालू झालेली आहे. म्हणून मला वाटतं त्यांना दुसरा पर्याय करायची दिसत आहे, परंतु भाजप त्यांना किती जवळ करते हा देखील एक म्हणजे आम्हाला दिसतंय की माननीय अमित शाह साहेबांनी देखील हे सांगितलं होतं की आता उद्धवजींची किंवा त्यांच्या पक्षाची जवळीक करायचा काय प्रश्नच उद्भवत नाही. ज्या प्रकारे पेपर फुटतात राज्यभरामध्ये, सीईटीचा पेपर फुटलाय, विद्यार्थी अभ्यासक्रम नसेल अभ्यास करतात, मात्र अचानक पेपर फुटतो आणि पेपरची तारीखी नंतर ठरवली जाते. हे इतकं सोपं झालं का, कारण विद्यार्थी आत्महत्या सुद्धा करण्याच्या बातम्या समोर येतात. नाही, बघा, नक्कीच विषय हा गंभीर आहे. पेपर फुटू नये याकरता त्या विभागांनी योग्य ती दक्षता घेणं अर्थातच आवश्यक आहे. ह्या पर्टिक्युलर केसमध्ये मी हे आवर्जून सांगेन की पेपर व्हायच्या अगोदर, कंडक्ट व्हायच्या अगोदर पोलीस विभागाने सुमोठे केलेली ही कारवाई आहे. स्वतः पोलिसांनी सापळा तिथे रचला होता, ठाणे पोलिसांनी केलेली ही कारवाई आहे. आणि म्हणून मला वाटतं आरोपींना आपण ह्याच्यामध्ये पकडलेलं आहे. जे मुख्य आरोपी आहेत लवकर ते देखील लवकरच पकडले जातील. परंतु अर्थातच ह्याच्यामध्ये मूळ शोधणं आवश्यक आहे की हा पेपर कशा पद्धतीने त्यांनी मिळवला, ती चोरी कशी झाली, आणि हे उघडकीस ज्यावेळेला जोपर्यंत मूळ कारण लक्षात येणार नाही तोपर्यंत मला वाटतं चौकशी ही अग्रेसररित्या चालू राहील आणि ह्या घटना पुन्हा घडणार नाही ह्याची नक्कीच आम्ही दक्षता घेऊ. नाही, त्याची मला वाटतं चौकशी ही योग्य दिशेने चालू आहे. जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल.
विश्वास नांगरे पाटील गेले होते, पण त्यांनी आज खुलासा केलेला आहे कायद्यात बसून गेलो होतो, नियमात बसून गेलो होतो, कोणताही राजकीय हे नव्हतं त्याच्या. मला वाटतं आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक जण कोणाला गुरु मानत असतात किंवा एक विचारधारा घेऊन चालत असतात, त्याला त्यांच्या प्रोफेशनशी जोडणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यावरती राजकीय ही स्वरूपात होणारी ही टीका आहे. ते एक सिनियर IPS ऑफिसर आहेत आणि मला वाटतं ते स्वतः खुलासे देण्यामध्ये ते सक्षम आहेत.